Welcome to AV number 6. They had been learning through each subject how all mankind was interdependent in spite of geographical location and differences in color. तर जरी रंगभेद आपला असेल तरी जर एक आपल्या जॉग्राफिकल लोकेशनचा विचार केला, भौगोलिक स्थानाचा विचार केला तर आपण एकमेकांवर अवलंबून आहोत. एक बंधुत्वाची कल्पना जी आहे, एकमेकांशी आपण घट्टपणे बांधले गेलेले आहोत असं तिने तिच्या रिपोर्टिंगमध्ये मांडलेलं आहे. रेसेस अँड क्रीड्स आणि कुठेही आपण वंश किंवा रंग किंवा वर्ण याच्यावर त्या ठिकाणी आपण न जाता कुठेतरी एक बंधुत्वाची जी जी भावना आहे, एकमेकांबद्दलची जी मानवता आहे ती महत्त्वाची आहे असं तिने तिच्या आपल्या रिपोर्टमध्ये मांडलेलं आहे. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क. नंतर ती आपलं म्हणणं मांडल्यानंतर तिने पॉटरला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मेजर. आणि पॉटरने आपला विषय मांडलेला आहे ज्याच्यात ॲरिथमॅटिक त्याने घेतलेला आहे आणि त्याबद्दल त्याने वेट्स आणि मेजर्स तर मोजमाप आणि त्याचा संबंध जीवनातला याबद्दल त्याने मांडलेला आहे. रिलेशनशिप बिटवीन द किलोग्रॅम अँड द पाऊंड. आणि त्याने ही रिलेशनशिप या ठिकाणी सांगितली किलोग्रॅम आणि पाऊंडची. द मीटर अँड द फूट. ही सेड दॅट थ्रू आउट द वर्ल्ड वन ऑर अदर ऑफ दोज टू मेथड्स वॉज आयदर इन यूज ऑर अंडरस्टँड. तर ह्या पद्धती संपूर्ण जगामध्ये वापरल्या जातात असंही त्याने आपल्या रिपोर्टिंगमध्ये मांडलेलं आहे. इट वॉज सिम्बॉल ऑफ द ग्रेटर अंडरस्टँडिंग विच वॉज बिंग अकम्प्लिश बिटवीन पीपल्स. आणि हे अतिशय सगळ्याच लोकांना जगातल्या आता ह्या गोष्टी आता माहिती आहेत, याबद्दलही त्याने त्यात आपली माहिती जोडलेली आहे. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी ऑफ द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट. सॅपियानो जो आहे याचा विषय त्या ठिकाणी त्याने पेस्टबद्दल कीटकांबद्दलची जी माहिती आहे त्याबद्दल त्याने इथे मांडलेलं आहे. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी ऑफ द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट इस्पेशली ब्लॅक रॉट ऑन व्हीट. तर ह्या ठिकाणी गव्हावर जे काही किडे पडतात ब्लॅक रॉट नावाचे. बॉलव्हेल ऑन कॉटन. तर कापसावर त्या ठिकाणी काही जे कीड पडतं बॉलव्हेल नावाचं. अँड द कोलॅरॅडो बिटल ऑन पोटॅटोज. आणि बटाट्यांवर काही विशिष्ट प्रकारचा जो काही कीड पडतं त्याबद्दलची माहिती त्याने इथे दिलेली आपल्या रिपोर्टमध्ये. ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पुल्ड देअर नॉलेज अँड रिझल्ट्स ऑफ रिसर्च ऑन द बिहेवियर ब्रीडिंग हॅबिट्स अँड मायग्रेशन ऑफ दिस पेस्ट. आणि हे जे किडे असतात, हे जे कीटक असतात, ह्या कीटकांचं त्यांच्या ज्या काही उत्पत्तीच्या ज्या हॅबिट्स आहेत, प्रजननाच्या ज्या हॅबिट्स आहेत त्याबद्दल आणि त्या कशा प्रकारे स्थलांतर करतात याबद्दलचा एक विशेष पुस्ती त्याने जोडलेली आहे. विशेष माहिती एक रिपोर्टिंगमध्ये त्याने केलेली आहे. बट ग्रॅज्युअली रिड्युसिंग द थ्रेट दे रिप्रेझेंटेड टू द इम्पॉर्टंट प्रॉडक्ट्स. आणि काही प्रॉडक्ट्स जे आहेत त्याची पण माहिती त्याने इथे दिलेली आहे. मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जॉग्राफी बिटवीन देम. तर पेग आणि जॅक्सनने आपल्या भूगोल विषयाचे रिपोर्ट वाटून घेतले. त्या पद्धतीने त्यांनी जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सरफेस. तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्या ठिकाणी कशा पद्धतीने हे आपल्या खनिजांचं जे वितरण आहे, खनिजांचं जे काही जे दिसतात त्याचं प्रमाण त्याबद्दलचं त्या ठिकाणी भाज्यांबद्दलचं त्याने माहिती काही दिलेली आहे. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डिफिशियंट इन द अदर. आणि एक देश एका याच्यात प्रबळ असेल तर दुसऱ्या याच्यात त्याची कमतरता असते हेही त्याने मांडलेलं आहे. अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इनएव्हिटेबली फॉलोड. आणि ह्या एकमेकांना आपण ही तंत्रज्ञान असेल किंवा एकमेकांवर आपण अवलंबून त्या ठिकाणी असतो आणि ह्या अपरिहार्य गोष्टी असतात याहीबद्दल त्याने आपलं मत मांडलेलं आहे. मिस पेग डील्ट विथ ह्युमन रिलेशनशिप स्ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वर्ल्ड वॉर फ्रीडिंग. तर मिसेस पेगने युद्धानंतर काय काय परिस्थिती उद्भवलेली आहे, तर माणसाचे नातेसंबंध हे कशा पद्धतीने त्यावर काही समस्या आहेत नातेसंबंध त्यावर तिने भर दिलेला आहे. क्लोथिंग अँड हाऊसिंग इट्स पॉप्युलेशन. शी ऑल्सो मेड अ रेफरन्स टू द थाउजंड्स ऑफ रेफ्युजीज स्टेटलेस अँड अनवॉन्टेड. तिने काही जे निर्वासित लोक आहेत त्याबद्दलचे काही प्रश्न या ठिकाणी संदर्भ या ठिकाणी दिलेले आहेत. काही लोक निर्वासित आहेत, काही लोकांनी आपलं राज्य सोडलेलं आहे. युद्धानंतरची जी परिस्थिती आहे विदारक तिची एक प्रकारची भेदकता या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ युनिसेफ फर्मॅन ॲज युजल हॅड अ ट्रम्प कार्ड ऑफ हिज स्लीव. आणि ह्या ठिकाणी फरमॅन जो आहे त्याने आपलं एक हुकमाचं पान ह्या ठिकाणी काढलेलं आहे. वेन कॉल्ड ही मेड अ सिग्नल टू समवन ऑफ स्टेज. जेव्हा त्याला बोलवलं गेलं त्यावेळेला त्याने कोणाला तरी सिग्नल एक आपले हातवारे केलेले आहेत. अँड विश अँड वेल्श अँड ॲलिसन ॲपेड बेरिंग अ स्केलेटन बिटवीन देम टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलोज. आणि एक विशिष्ट असा
लाकडाची अशी छान अशी फ्रेम, गॅलोज, वुडन फ्रेम जी आहे त्याला गॅलोज असं म्हणतात, त्यावर एक माणसाचा सांगाडा त्याने आणलेला आहे समोर, आणि हा तो सांगाडा पाहून सगळे मुलं त्या ठिकाणी हसत आहेत. When his arrangement had been set up, there was a skeleton hanging from a hook screwed into the top of his skull. तर आपल्या कवटीच्या बाजूला एक स्क्रू लावून त्या ठिकाणी ती कवटी हलते, आणि तो सांगाड्याची जी ती फ्रेम आहे ती आता त्या स्टेजवर आलेली आहे. जेंटली रिव्हॉल्विंग ऑन द एंड ऑफ द कॉर्ड. दिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ, आणि कुठेतरी एक थोडंसं विनोदी ढंगाने त्या ठिकाणी ते दिसतंय समोर आपल्या त्या स्टेजवर. अँड द स्कूल शो हिज अप्रुव्हल बाय लाफिंग अप्रोडियसली, आणि संपूर्ण वर्ग त्या ठिकाणी त्याचा तो हे सगळं जे सादरीकरण आहे ते बघून हसायला लागतं आहे. बट लेव्हिटी सून इव्हॅपोरेटेड व्हेन फॉर्मॅन. बट लेव्हिटी मीन्स जो अवखळपणा आहे, जी थिल्लरपणा होता, प्रिव्हिलिटी ज्याला म्हणतो आपण, पण हा जो थिल्लरपणा होता, त्यांचं हसणं जे आहे ते आता थिल्लरपणा थांबलेला आहे, आणि आता सिरियसली सगळे मुलं ऐकत आहेत की नेमकं ह्या सांगाड्याचं, हा जो मानवी सांगाडाची जी उडन फ्रेम त्या ठिकाणी आहे. सून इव्हॅपोरेटेड व्हेन फॉर्मॅन बिगॅन टू स्पीक. याने बोलायला सुरुवात केली आणि सगळे मुलं, संपूर्ण समूह शांत झाला. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रिसाईज. त्याचा आवाज अतिशय क्लिअर, स्पष्ट आणि अचूकता होती आवाजामध्ये. ही हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ द ड्रॅमॅटिक, आणि अतिशय सगळ्यांना खिळवून ठेवली या पद्धतीने त्याच्या एक नाट्यमयता त्याच्या सादरीकरणामध्ये होती. कामली ही टोल्ड डेम दॅट इट वॉज अ फिमेल स्केलेटन. आणि अतिशय शांतपणे तो फॉर्मॅन म्हणाला की हा जो सांगाडा आहे हा एका स्त्रीचा आहे. दॅट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली बी प्रूव्ड. आणि कोणीही ते सिद्ध करू शकतं. बट ही कुड नॉट से विथ एनी ॲश्युरन्स वेदर शी हॅड बीन चायनीज ऑर फ्रेंच ऑर जर्मन ऑर ग्रीक. पण तो हे सांगू शकत नाही की हा सांगाडा एका स्त्रीचा होता, परंतु ती चायनीज स्त्री होती, फ्रेंच स्त्री होती, जर्मन होती की ग्रीक होती हे ते सांगू शकत नव्हता. नॉर कुड ही से इफ शी हॅड बीन ब्राऊन ऑर व्हाईट ऑर अ मिक्सचर ऑफ बोथ. आणि हेही तो सांगू शकत नव्हता की ती कृष्णवर्णीय होती, ती गौरवर्णीय होती, की ती वेगळा असा तिचा तांबूस रंगाची होती, किंवा दोघांचं मिश्रण होतं, हेही तो सांगू शकत नव्हता. अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास हॅड कंक्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वेर द सेम. त्यातून त्याला असं म्हणायचं होतं की सगळे लोक सारखेच असतात. म्हणजे वर्णभेद जो आहे, वर्णभेदाचा मुद्दा जो आहे तो त्याला इथे छेडलेला आहे. ऑल वेअर द सेम. द ट्रिमिंग्स माइट बी डिफरंट. ट्रिमिंगचा अर्थ आहे जी वेशभूषा असते, क्लोथ्स. फक्त वेशभूषा, आपले पेहराव वेगळे असतील, पण संपूर्ण आपली शरीर रचना जी आहे ती सारखीच आहे. रंगभेद जो आहे तो कुठेतरी मिटला पाहिजे असं त्याला म्हणायचं होतं. माइट बी डिफरंट बट द फाउंडेशन्स वेअर ऑल लेड आउट अकॉर्डिंग टू द सेम ब्ल्यूप्रिंट. सगळ्यांची ब्ल्यूप्रिंट जी आहे, सगळ्यांचा जो एक आराखडा आहे हा सारखाच आहे. फक्त आपण मात्र हे तयार केलेले भेदाभेद आहेत आणि ते मिटावे, ते संपावेत असं त्यांनी त्याच्यात मांडलेलं आहे. फॉर्मॅन वॉज वंडरफुल. ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड. आणि त्या सगळ्यांनी अतिशय छान पद्धतीने त्याला एक प्रतिसाद दिलेला आहे. आणि फॉर्मॅनचं हे सादरीकरण अतिशय त्या ठिकाणी नावाजलं गेलेलं आहे. मिस डेअर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ ॲन अँटी क्लायमॅक्स आफ्टर फॉर्मॅन्स परफॉर्मन्स. आणि मिस डेअर नावाची ही जी मुलगी आहे, हिचा परफॉर्मन्स मात्र फॉर्मॅनच्या मनाने काहीसा कमकुवत आहे. शी सीम टू रिअलाइज इट. तिलाही ते कळलेलं आहे. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स विच ऑल ह्युमॅनिटी हॅज टू फेस इन टर्म्स ऑफ सिकनेस अँड डिसीज. तर आजार आणि रोग याबद्दलचं तिने रिपोर्टिंग केलेलं आहे. अँड ऑफ द ॲडव्हान्टेजेस गेन बाय द इंटरचेंज ऑफ नॉलेज, ॲडव्हाइस अँड असिस्टन्स. आणि एकमेकांमध्ये आपण ज्ञानाचं वाटप केल्यानंतर, सल्ले मस्तक केल्यानंतर, मदत केल्यानंतर काय घडू शकतं याबद्दलची माहिती तिने ह्या ठिकाणी मांडलेली आहे आपल्या मिस डेअरने. मिस डॉड प्रिपोर्टेड ऑन द पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडीड. मिस डॉडने त्या ठिकाणी इतिहासाबद्दलची माहिती मांडलेली आहे. द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. शी टोल्ड ऑफ द स्ट्रगल्स ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट अगेन्स्ट क्लेरिकल डॉमिनेशन अँड ऑफ देअर एफर्ट्स टू ब्रेक फ्रॉम इस्टॅब्लिश रिलिजियस ट्रॅडिशन्स. तर ऐतिहासिक माहिती त्या ठिकाणी इंग्लंडच्या बद्दलचं त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आणि फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग्स ग्रॅज्युअली ग्रू द आयडिया ऑफ टॉलरन्स फॉर द बिलीफ्स अँड कल्चर्स ऑफ अदर. आणि इतर जे काही संस्कृती आहेत त्याबद्दलचा जो डॉमिनन्स आहे तोही या ठिकाणी त्यांनी मांडला. द नाऊ कॉमन इंटरेस्ट इन ट्राईंग टू स्टडी अँड अंडरस्टँड दोज कल्चर्स. डेनहॅम्स रिपोर्ट वॉज अ बीट ऑफ अ शॉक. आणि नंतर आता सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी आलेलं डेनहॅम्सचा रिपोर्ट.